नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोलातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक अभ्यास पद्धतीवर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे क्षेत्रभेट. आपल्याकडे आहे इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या पुस्तकातला एक धडा, जो क्षेत्रभेट या संकल्पनेबद्दल बोलतो. आता वरवर पाहता हा एक साधा शाळेचा विषय वाटेल, पण यातल्या एका उदाहरणाने आमचं लक्ष वेधून घेतलं. एका निवडणूक कार्यालयाची भेट. आजच्या चर्चेत आपण हेच उलगडून पाहणार आहोत की एक साधी वाटणारी शाळेची ट्रिप विद्यार्थ्यांना लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव कसा शिकवू शकते. हो, आणि हे खूपच आकर्षक आहे. कारण भूगोल म्हटलं की आपल्याला काय आठवतं? डोंगर, नद्या. नकाशे. हो, नकाशे. पण हा धडा भूगोलाला थेट नागरिकशास्त्राशी जोडतो. म्हणजे आपण जिथे राहतो तिथली प्रशासकीय व्यवस्था कशी चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हा सुद्धा भूगोलाच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही क्षेत्रभेट म्हणजे मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंधाचं एक जिवंत उदाहरण आहे. बरोबर. चला तर मग या स्रोतांच्या आधारे आपण या प्रवासाला सुरुवात करूया. आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. क्षेत्रभेटीची संकल्पना समजून घेण्यापासून ते एका विद्यार्थ्याला एक जागरूक नागरिक बनवण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास कसा घडतो हे पाहणं. तर सुरुवात संकल्पनेपासून करूया. स्रोतानुसार क्षेत्रभेट म्हणजे भूगोलातील एक अभ्यास पद्धत, जिथे आपण प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन भौगोलिक घटक समजून घेतो. पण मला इथे एक प्रश्न पडतो की इतक्या तयारीची आणि नियोजनाची गरज का आहे? सरळ जाऊन प्रश्न का नाही विचारू शकत? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बघा, स्रोतामध्ये तयारीची एक मोठी यादी दिली आहे. नोंदवही, पेन, प्रश्नावली, कॅमेरा. पण या सगळ्याच्या मुळाशी एक विचार आहे: शिस्त आणि आदर. आदर. हो, आपण जेव्हा एखाद्या सरकारी कार्यालयात जसं की निवडणूक कार्यालय जातो, तेव्हा आपण तिथल्या कामात अडथळा नाही आणू शकत. त्यामुळे पूर्वपरवानगी घेणं, आपल्या प्रश्नांची यादी तयार ठेवणं हे काय दाखवतं? तर आपण आपला वेळ आणि त्यांचा वेळ या दोन्हींचा आदर करतो. अच्छा, म्हणजे ही फक्त माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नाही, तर ती एक व्यावसायिक दृष्टिकोन शिकण्याची पहिली पायरी आहे. आणि यात एक नैतिक जबाबदारीचा मुद्दा पण अधोरेखित केलाय की आपल्यामुळे त्या ठिकाणच्या कोणत्याही वस्तूचं नुकसान होता कामा नये. अगदी बरोबर. ही जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच रुजवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही माहिती घेण्यासाठी जाता, समस्या निर्माण करण्यासाठी नाही. आणि याच नियोजनामुळे क्षेत्रभेट ही केवळ एक सहल न राहता एक अभ्यास दौरा बनते. ठीक आहे, म्हणजे तयारी तर झाली, पण प्रत्यक्षात जेव्हा विद्यार्थी त्या निवडणूक कार्यालयात पोचतात तेव्हा काय घडतं? या स्रोतामध्ये दिलेलं उदाहरण आपल्याला तिथेच घेऊन जातं. तब्बल 27 प्रश्नांची एक प्रश्नावली दिली आहे. हो, आणि ही 27 प्रश्नांची यादी पाहून कुणी घाबरेल, खरे. पण आपण तिला प्रश्न म्हणून न पाहता एका मोठ्या कथेचे छोटे छोटे भाग म्हणून पाहूया. या प्रश्नावळीची रचना खूप विचारपूर्वक केलीये. म्हणजे सुरुवातीचे काही प्रश्न हे फक्त कार्यालयाची ओळख करून घेण्याबद्दल आहेत. जसं की कार्यालयाचं नाव काय, प्रमुखाचं पद काय, इथे कोणती कामं चालतात वगैरे. म्हणजे ही एक प्रकारे आईस ब्रेकिंग किंवा पायाभरणी आहे. थेट अवघड प्रश्न विचारण्याऐवजी आधी आपण त्या जागेचा आणि व्यक्तींचा आदर करतो, त्यांच्या कामाबद्दल ओळख करून घेतो, हे यातून दिसतं. तंतोतंत. यातून एक संवाद सुरू होतो आणि त्यानंतरचे प्रश्न थेट निवडणूक प्रक्रियेच्या अणगंभीरे जातात. उदाहरणार्थ, मतदार याद्या कशा तयार होतात किंवा नवीन मतदारांची नोंदणी कशी केली जाते. आणि स्रोतामध्ये मतदार यादीचा एक नमुनाही दिला आहे, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक स्पष्ट होते. एक मिनिट थांबा, यात प्रश्न क्रमांक 21 आचारसंहितेबद्दल आहे. हा शब्द आपण बातम्यांमध्ये नेहमी ऐकतो, पण तो शाळेच्या पुस्तकात इतक्या विस्ताराने दिला आहे, हे विशेष आहे. यातून विद्यार्थ्यांना नक्की काय शिकायचं आहे? आचारसंहिता, हां, असं म्हटलं तरी चालेल की लोकशाहीचा आत्मा आहे. आणि ती महत्वाची का आहे? कारण ती सगळ्या उमेदवारांना एक समान संधी देते, एक लेव्हल प्लेइंग फील्ड तयार करते. सत्तेत असलेला पक्ष सरकारी पैशाचा किंवा अधिकाराचा गैरवापर करू शकत नाही हे ती सुनिश्चित करते. अच्छा. विद्यार्थ्यांना हे कळणं महत्वाचं आहे की निवडणूक जिंकणं हे केवळ लोकप्रियतेवर अवलंबून नाही, तर ते नियमांचं पालन करण्यावरही अवलंबून आहे. लोकशाही निष्पक्ष राहावी यासाठी हा एक अत्यंत महत्वाचा नियम आहे. वा, म्हणजे हा फक्त एक नियम नाही, तर ती एक नैतिक चौकट आहे. आता पुढच्या प्रश्नांकडे वळूया, जे थेट मतदानाशी संबंधित आहेत. जसं की मतदान केंद्रावर किती कर्मचारी असतात किंवा मतदानाची वेळ वाढवली जाऊ शकते का? हे अगदी व्यावहारिक प्रश्न आहेत. हो, आणि इथेच तंत्रज्ञानाची भूमिका समोर येते.
स्रोतामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं म्हणजे EVMचं चित्र दिलं आहे आणि त्यावर आधारित अनेक प्रश्न आहेत. हो, ते मी पाहिलं. जसं की त्याचे फायदे तोटे काय आहेत, ते कधीपासून वापरात आले आणि सगळ्यात महत्त्वाचं EVM नसताना मतदान कसं व्हायचं. या प्रश्नांमधून मतदानाच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानामुळे झालेला क्रांतिकारी बदल स्पष्ट दिसतो. मला आठवतंय, पूर्वी मतपत्रिकांवर शिक्के मारावे लागायचे हो, आणि मतमोजणीला कित्येक दिवस लागायचे. बरोबर. आणि त्या प्रक्रियेत मानवी चुका होण्याची किंवा गैरप्रकार होण्याची शक्यता जास्त होती. EVMमुळे प्रक्रिया वेगवान झाली, सोपी झाली आणि अधिक अचूक झाली. पण त्याचवेळी या प्रश्नावलीत विद्यार्थ्यांना हेही विचारायला प्रोत्साहन दिलं आहे की यावर काही आक्षेप आहेत का किंवा यात काही तोटे आहेत का. यातून त्यांची चिकित्सक वृत्ती वाढते. ते फक्त दिलेली माहिती स्वीकारत नाहीत, बरोबर. तर त्यावर प्रश्न विचारायला शिकतात. EVM बद्दल बरेचदा चर्चा होते. त्याच्या पारदर्शकतेबद्दल काही प्रश्न विचारले जातात. त्याला उत्तर म्हणून निवडणूक आयोगाने काही नवीन पावलं उचलली आहेत का? नक्कीच. या स्रोतात त्याचा थेट उल्लेख नसला तरी हा प्रश्न आजच्या काळात खूप समर्पक आहे. EVM सोबत आता VVPAT म्हणजेच वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन जोडली जाते. आपण कोणाला मत दिलं आहे याची एक छापील पावती दिसते. यातून पारदर्शकता वाढते आणि मतदाराचा विश्वास अधिक दृढ होतो. हे तंत्रज्ञान कसे विकसित होत राहते याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता येतो प्रश्नावलीचा शेवटचा पण तितकाच रंजक भाग, मतदानानंतरची प्रक्रिया. यात मला प्रश्न क्रमांक 24 खूपच आवडला. जर 2 उमेदवारांना समान मतं मिळाली तर काय निर्णय घेतला जातो? हा तर अगदी टाय ब्रेकर सारखा क्षण आहे. हो, हा अगदी क्रिकेटच्या सुपर ओव्हर सारखा क्षण आहे. पण इथे नियम स्पष्ट असतात आणि ते कायद्याने ठरवलेले असतात. मनमानीला वाव नसतो. अशा परिस्थितीत कायदेशीर तरतुदी काय आहेत हे अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्यावर निवडणूक प्रक्रियेतील बारकावे समजतात. त्यानंतर अंतिम निकाल कोण जाहीर करतं? निवडून आलेल्या उमेदवाराला प्रमाणपत्र कोण देतं? हे प्रश्न अधिकृतता आणि जबाबदारी स्पष्ट करतात. आणि पोटनिवडणुकांबद्दलचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. या संपूर्ण प्रश्नावलीतून निवडणूक जाहीर होण्यापासून ते नवीन प्रतिनिधी निवडला जाण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला जातो. ही केवळ माहिती नाही, तर लोकशाही प्रक्रिया कशी काम करते याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आहे. बरोबर. आणि हे सगळं एका सरकारी कार्यालयाच्या 4 भिंतींच्या आत घडतं. तर माहिती गोळा झाली, 27 प्रश्न विचारून झाले, पण या सगळ्याचा अर्थ काय, पुढे काय, या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? इथेच या धड्याचा सर्वात महत्त्वाचा भाग येतो, अहवाल लेखन. हो, आणि हा अहवाल म्हणजे फक्त शाळेसाठी लिहिलेला निबंध नाही. स्रोतामध्ये चांगला अहवाल कसा लिहावा याचे मुद्दे दिले आहेत. प्रस्तावना, कार्यालयाचं कार्य, समस्या आणि उपाय आणि आभार प्रदर्शन. ही एक प्रकारे शोध पत्रकारिताच आहे. माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे आणि निष्कर्षांपर्यंत पोहोचणे ही कौशल्य आयुष्यात प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतात. यातला समस्या आणि उपाय हा भाग मला विशेष वाटला. कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते. निवडणूक कर्मचाऱ्यांना कोणत्या अडचणी येतात हे समजून घेतल्यावर त्या व्यवस्थेबद्दलचा आपला आदर आणखी वाढतो. हे विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवतं. अगदी. आणि स्रोताने हेही सुचवलं आहे की अहवालात नकाशे, तक्ते आणि छायाचित्रांचा वापर करावा. हो, बरोबर. जसं की मतदारसंघाचा नकाशा जोडल्यास तो अहवाल अधिक प्रभावी आणि दृश्यदृष्ट्या आकर्षक बनतो. हे डेटा व्हिज्युअलायझेशनचं पहिलं पाऊल आहे. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे या ज्ञानाचं प्रत्यक्ष उपयोजन. स्रोतात एक खूप सुंदर उदाहरण दिले आहे. काही विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीतून मिळालेल्या माहितीचा वापर त्यांच्या शाळेतील निवडणूक आयोजित करण्यासाठी केला. आणि इथेच तो प्रवास पूर्ण होतो, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. हो, जे नियम, ज्या प्रक्रिया, जी शिस्त त्यांनी निवडणूक कार्यालयात पाहिली, त्याच त्यांनी शाळेच्या मंत्रिमंडळ निवडणुकीत वापरल्या. ते आता लोकशाहीचे केवळ निरीक्षक राहिले नाहीत, तर ते सक्रिय भागीदार बनले आहेत. याच अनुभवातून शिक्षण म्हणतात. ते ज्ञान त्यांच्या जीवनाचा भाग बनला आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. क्षेत्रभेट ही केवळ एक सहल किंवा अभ्यास दौरा नाही, तर ती एका विद्यार्थ्याला जागरूक आणि सक्रिय नागरिक बनवणारी एक कार्यशाळा आहे. आणि निवडणूक कार्यालयाच्या उदाहरणावरून लोकशाहीसारखी गुंतागुंतीची प्रक्रिया किती सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजू शकते हे दिसतं. आणि यातून केवळ माहिती मिळत नाही,
तर चौकस वृत्ती, चिकित्सक विचार करण्याची क्षमता आणि आपल्या परिसरातील प्रशासकीय व्यवस्था कशी चालते याबद्दलची सखोल समज वाढते. आपण जिथे राहतो त्या जागेचा नकाशा म्हणजे भूगोल आणि तिथली व्यवस्था म्हणजे नागरिकशास्त्र यांचा हा थेट संबंध आहे. अगदी. भूगोल फक्त डोंगर, नद्यांपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाशी घट्ट जोडलेला आहे. म्हणजे भूगोलाच्या अभ्यासातून आपण एक उत्तम नागरिक घडू शकतो. नक्कीच. या स्रोतामध्ये निवडणूक कार्यालयासाठी एक सविस्तर प्रश्नावली दिली आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर एखादा लघुउद्योगाला किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यायची असेल, तर तिथलं मुख्य कार्य आणि त्याचा स्थानिक समाज व पर्यावरणावरील प्रभाव समजून घेण्यासाठी कोणते 3 महत्त्वाचे प्रश्न विचारावे लागतील, यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.